क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पेठ 70 वर्ष जुनं सागाच्या झाडाची चोरी, वनपाल बागुल म्हणतात चोर तुम्हीच शोधा, असा धक्कादायक प्रतिसाद। मजूर शेतकरी झाले हतबल, काँग्रेस पदाधिकारी गणपत चौधरींची पीडितांना न्याय देण्याची मागणी। चोरी म्हणजे केवळ दागदागिने, वाहन किंवा घरफोडी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून आता सागासारख्या मौल्यवान झाडावरही चोरांचे लक्ष असल्याचे धक्कादायक उदाहरण पेठ तालुक्यात घडले आहे। दाभाडी येथील रहिवासी व मजूर कुटुंबीय पुष्पराज जयराम पवार यांच्या वनजमिनीतील 70 वर्ष जुन्या सागाच्या झाडाची रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कत्तल करून चोरी केली। ही घटना दिनांक 15 मे रोजी रात्री घडली असून झाडाची उंची सुमारे 40 ते 50 फूट होती। सकाळी शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली। हतबल झालेल्या पवार कुटुंबाने तात्काळ तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत चौधरी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली। चौधरी यांनी पेठ पोलीस ठाणे आणि वन विभागाशी त्वरित संपर्क साधून घटनेची माहिती दिली। या प्रकरणात पोलीस निरीक्षक गोंदके आणि संबंधित वन अधिकाऱ्यांनी सहकार्य करत मार्गदर्शन दिले। मात्र वनपाल श्री बागुल यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देत चोर तुम्ही शोधा, चौकशी करा आणि काही माहिती मिळाली तर आम्हाला सांगा, असा संतापजनक प्रतिसाद दिला। त्यामुळे पवार कुटुंब अधिकच अस्वस्थ झाले। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत चौधरी यांनी वनपालाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। याबाबत तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत चौधरी व तक्रारदार यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहुयात सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, पेठ। माझे नाव पुष्पराज जयराम पवार, राहणार दाभाडी, पोस्ट नंबर पाडा, तालुका पेठ, जिल्हा नाशिक। मी वरील पत्त्यावरचा कायमचा रहिवासी असून वडिलोपार्जित कसत असलेल्या वन जमिनीतून सागाचे झाड सुमारे 70 ते 75 वर्षाचे 40 ते 50 फूट उंचीचे झाड चोरट्यांनी दिनांक 15/5/2025 रोजी रात्री चोरून नेले आहे। सदर प्रकाराबद्दल पेठ पोलीस स्टेशन व वन परिक्षेत्र अधिकारी तसेच वनपाल यांच्याशी संपर्क केला असता वनपाल बागुल यांनी तुम्ही चोराचा शोध घ्या व पुरावे घेऊन या असा सल्ला दिला। कृपया सदरील चोरांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही नम्र विनंती करतो। नमस्कार, मी गणपत चौधरी, पेठ तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष। आज सकाळी साधारणपणे 7:30-8च्या दरम्यानमध्ये पुष्पराज जयराम पवार यांचा मला फोन आला आणि फोनवर त्यांनी एक कहाणी सांगितली की माझ्या शेतातनं 15 तारखेला रात्रीच्या वेळेला सागाचं 70 ते 75 वर्षे जुनं झाड आणि त्याची उंची किमान 40 ते 50 फूट उंचीचं झाड ते चोरट्यांनी चोरून नेलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये त्यांनी मला संपर्क केल्यानंतर मी तात्काळ पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंदके साहेब यांच्याशी संपर्क केला। तिकडचे वनपाल बागुल साहेब त्यांच्याशीही संपर्क केला। त्याच्यानंतर आरेपो साहेब त्यांच्याशीही संपर्क केला। सगळ्यांशी संपर्क केल्यानंतर पुष्पराज यांना पेठ पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं। तिथे गोंदके साहेबांनी त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून आणि त्यांचा अर्ज घेतला। परंतु बागुल हे वनपाल यांनी बाकी जे उत्तर दिलेलं आहे ते मी आपल्या लक्षात आणून देतो आहे की त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे माणसांची कमतरता आहे आणि तिकडे आम्ही कोणीतरी एकच माणूस काम करतो आहे, त्याच्यामुळं त्या चोरी झालेल्या झाडाचे पुरावेसुद्धा तुम्हीच शोधून आणा, संशयिताचं नावही तुम्हीच सांगा आणि चोरी कोणी केलेलं आहे ते तुम्हीच सांगा, आम्ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत करू शकत नाही। तर अशा पद्धतीचं एका वनपालाकडनं उत्तर येणं हे बाकी समर्पित दिसत नाही मला। आणि तसेच पुष्पराज आणि त्यांची आई हे गेल्या 2 दिवसांपासून जसे पण झाडाची चोरी झालेली आहे तेव्हापासून हे खूप तणावात दिसत आहेत। त्यांनी 2 दिवसांपासून त्यांच्या आईने किंवा त्यांनीही जेवण केलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये नक्कीच या कुटुंबाची परिस्थिती ही अतिशय बिकट झालेली आहे। तरी प्रशासनाने यांना कुठंतरी एक न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांनी गावातील पोलीस पाटील किंवा प्रतिष्ठित नागरिकांच्या कानावरही हा विषय टाकण्याचा प्रयत्न केला, तेथील लोकांनाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। परंतु अशा प्रकारचे जेव्हा जंगलतोड किंवा अशा प्रकारची चोरी होते तर त्याचे चोर लवकर मिळून येत नाही। तर मग तक्रार देऊन नक्की याचा फायदा होईल का, असेही काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले।
परंतु माझं मत असं आहे या ठिकाणी का शासन दरबारी नेहमीच झाडे लावा, झाडे वाचवा, जंगलतोड थांबवा अशा पद्धतीचं नेहमीच प्रोत्साहन केलं जातं आहे किंवा आव्हान केलं जातं आहे. आणि अशा आव्हानामध्ये नागरिकांनी जर समजा प्रशासनाला मदत करावी किंवा प्रशासनाबरोबर राहावं अशी प्रशासनाची इच्छा असेल तर अशा वेळेस प्रशासनाने सुद्धा तितकंच सतर्कतेने नागरिकांच्या सोबत राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. अशा कंडिशनमध्ये त्यांनी अशा लोकांना धीर दिला पाहिजे का आपण ह्या चोरांचा नक्कीच शोध घेऊ किंवा त्यांना कुठेतरी जेरबंद करू आणि त्यांचा शोध लावू अशी माझी माफक अपेक्षा आहे. तरीही या कुटुंबाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.